गुलाबाची सुरुवात केली मी 500 झाडांपासून. म्हणजे तुम्ही गावाकडे राहून खरं आयुष्य जगता. जेवढं कष्ट करू तेवढं आपल्याला उत्पन्न भेटणार आहे. नोकरीचं तुम्ही जेवढं कष्ट करणार आहे ते उत्पन्न दुसऱ्याला आहे, तुम्हाला लिमिटेड आहे. तो शून्यातून परत उभं करू शकता, एवढी क्षमता त्या माणसामध्ये असते. सिमेंटच्या जंगलात राहून हरवलेली ती मातीची ओढ आणि फुलांचा सुगंध पुन्हा अनुभवायचा आहे. सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात दडलेली ही हिरवी वनसंपदा आता तुमच्या घराची शोभा वाढवू शकते. मित्रांनो, आजचा हा पॉडकास्ट फक्त माहिती नाही तर निसर्गाशी जोडले जाण्याचा एक मार्ग आहे. आणि आज आपण आलो आहे श्रीराम हायटेक नर्सरीमध्ये आणि आपल्यासोबत आहे सागर गावडे. नमस्कार दादा. सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात या आपल्या परिवारामध्ये आपलं स्वागत आहे. दादा, तुमची ही नर्सरी आहे, हिची सुरुवात कशी व कधी झाली? नर्सरी सुरुवात 2018 साली झाली. वडील आणि भावाने मिळून केलेली आहे. मी त्यांना 3 वर्ष झालं जॉईन झालेले आहे नर्सरीमध्ये. 2024 मी पास आउट आहे BSc ॲग्री. 2023 पासून मी नर्सरीमध्ये त्यांच्यासोबत आहे. म्हणजे आपला BSc ॲग्रीचा अनुभव नर्सरीमध्ये चांगल्याच प्रकारे नक्कीच. आपण घेत आहे. हो. आजकाल सर्वच लोक नोकरीच्या मागे पळतात, पण तुम्हाला इकडं नर्सरीमध्ये यावं असं का वाटलं? कसा विषय असतो, नोकरी स्पेसिफिक जागा आली, व्यवसाय आपल्या मर्जीने आला. जेवढं कष्ट करू तेवढं आपल्याला उत्पन्न भेटणार आहे. हो, हो. नोकरीचं तुम्ही जेवढं कष्ट करणार आहे ते उत्पन्न दुसऱ्याला आहे, तुम्हाला लिमिटेड आहे. त्याच्यामुळं कुणीही असू द्या, छोटासा छोटा व्यवसाय का असावा, हा, हा. त्या दृष्टीने आम्ही आलो. खरंच ही अभिमानाची गोष्ट आहे. आजकालचा तरुण हा नोकरीच्या नोकरीच्या आशेने दिशेने. शहरात पळतो आणि तुम्ही एक गावाकड राहून सुद्धा एक चांगल्या प्रकारचा व्यवसाय करतात. आणि हा व्यवसाय हा सगळ्याच गोष्टीने म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात राहून आपल्या मनाने आनंद घेण्याचा हा एकमेव ठिकाण. म्हणजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत झाडांच्या सहवासात असता, हे तुमच्यासाठी डेलीचा टास्क आहे डेली टास्क आणि त्यातून तुम्हाला आनंद पण भेटणार आहे. आणि तसं आपण शहरात गेलो की शहरात कसं चार भिंतींच्या आत राहून काम करायचं. म्हणजे तुम्ही गावाकडे राहून खरं आयुष्य जगता, हे म्हणायला काही चुकीचं नाही. बरोबर. हा, हा. सध्या आपल्याकडे किती प्रकारची झाडे आहे? तसं व्हरायटी बघायला गेलं तर फळ फळ व्हरायटी आपल्याकडे, फुल व्हरायटी आहे, शो व्हरायटी आपल्याकडे, पामच्या व्हरायटी आहेत आपल्याकडे. आणि सुरुवात किती झाडांपासून केली होती तुम्ही? सुरुवात ही अगदी गुलाबाची सुरुवात केली मी 500 झाडांपासून. ते पहिलं मी विकत आणून विकायचो. नंतर हळूहळू जसं त्या क्षेत्रात गेलो तसं ते आपण स्वतःहून तयार करायला सुरुवात केलेली. मायक्रो झाडं आपण खरेदी करून घेऊन येतो. इथं पूर्णपणे झाडाची वाढ करून आपण विक्री करतो. जो ग्राफ्टिंग आलं ते सगळं तयार करून आपण घेऊन येतो पुढच्या वेंडरकडनं. सध्या ग्राहकांची पसंती कोणत्या झाडांना सर्वात जास्त आहे? प्रत्येक ग्राहकाची पसंती पहिली गुलाबाला आहे. गुलाबाला, फुलझाड. एक 100 लोकांमध्ये मधली 90 लोक गुलाबाकडे जास्त वळतात. जे राहिलेले 10% आहेत ते स्पेसिफिक झाड आहेत तुमचे काय असतील वेगळे, त्याच्या पहिले आले. आजकाल मोस्टली पब्लिक शहरामध्ये राहते. शहरामध्ये छोटीशी गॅलरी असते, त्यासाठी कोणती झाडं तुम्ही प्रेफर कराल? कसं आहे, गॅलरीत तुमच्या उन्हीत असेल एक कमीत कमी 4 ते 5 तास तुम्ही फुलांची झाडं लावू शकता. मोगरा आहे, गुलाब आहे, जास्वंद आहे, तगरमध्ये वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. तुम्ही बाकीचे ते लावू शकता. कमीत कमी 4 ते 5 तास ऊन भेटलं झाडाला तेवढं सफिशियंट राहतं. म्हणजे तुमच्या ह्याच्यात ऊन येत नसेल तर इंडोर प्लांट म्हणून एक भाग आहे, त्याला सावलीत ती झाडं तयार होतात. सावलीतली झाडं तुम्ही तिथे लावू शकता, त्याला उन्हाची गरज लागत नाही. सध्या तुमच्याकडे अशी कोणती रोपे आहेत जी बाकीच्या नर्सरीमध्ये मिळत नाही? ठराविक नाही, ठराविक आहेत. ग्राफ्टेड बोगनवेल आहे, तो ठराविक लोक ठेवतात. परत आंब्याच्या काही व्हरायटी आहेत, ठराविक लोकच ठेवतात ते. आणि सध्या उन्हाळा सुरू झालाय, उन्हाळ्यात कोणते झाड हे सर्वात जास्त उपयोगी ठरेल? तुम्हाला जर हिरवं पूर्ण पाहायचं असेल, ऊन येत असेल तर मोरपंखी आहेत, काही हेज प्लांटेशन आहेत. जर तुमचं ओपन असेल तर मग ते सावलीसाठी तुम्ही प्रेफर करा. जसं चेरी झालं, टर्मिनालिया झालं, आंबा आहे, तुम्हाला फळांमध्ये चिक्कू आहे, फणसाची झाड आहेत की जी मोठे झाल्यावर तुम्हाला सावली देतील. म्हणजे तुमची गॅलरीज असेल तर तुम्हाला शोभेवंती म्हणजे फुलांची झाडं तुम्ही लावू शकता. आणि अशी कोणती झाडं आहे जी ग्राहकांना सांभाळायला सोपी आहे? म्हणजे सगळ्यात सोपं झाड जर तुम्ही शोचं घेतलं तर मोरपंखी आहे, मोगरा आहे. त्याला कट केलं की तो परत फुटतो. मोरपंखी आहे, त्याला कटिंग लागत नाही. जर तुम्हाला वाटलंच मोठं झालंय तर तुम्ही त्याला शेप देऊ शकता. बाकीचे अजून जर तुम्हाला हेज प्लांटेशन पाहिजे असेल तर क्रिस्टिना सायजेनियम कम्पेलेटम म्हणून एक व्हरायटी आहे, ते पण झाड चांगले आहे, कमी मेंटेनन्स मध्ये.
तुम्ही ह्या झाडांचं मॅनेजमेंट कसं करता? म्हणजे सकाळी किती वाजल्यापासून आपल्या कामकाजाची सुरुवात होते? सकाळी 7:30 वाजल्यापासून कामकाजाची सुरुवात होते. 7:30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 8 ते 6 लेबर असतात. बाकीचा टाईम स्वतः आम्ही स्पेंड करतो. कारण की कोणताही व्यवसाय करायचं म्हणलं, की टाईम मालक पाहिजे. होऊन मालक होऊन उपयोग चालत नाही. नाही. आम्ही कामगार पण होऊनच बघितलं करावं. आता तुम्ही स्वतः सगळ्या गोष्टी करतानी. तर एकंदरीत आपण ज्या क्षेत्रात जाऊ त्या क्षेत्रात नोकर म्हणूनच आपण वावरलं पाहिजे. तरच आपण सक्सेस उद्याचं सक्सेस होतो आणि उद्याचे सक्सेस होण्यापेक्षा कसं आहे, जरी पुढं काय झालं, तरी तुम्ही तो शून्यातून परत उभं करू शकता. एवढी क्षमता त्या माणसामध्ये असते. जर तुम्ही बसून खुर्चीवर बसून काम करायचं म्हणलं, तर काम होत नाही. हो, लेबर शॉर्टेज येतो. लेबर नसतील तर तुम्ही पाणी नाही मारलं, झाड जळणार आहे. हो, तुम्हाला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम लेबर आहे. आणि जर लेबर नसतील आणि तुम्हीच पाणी मारायला लागला, तर तिथं तुमची झाडं जगणार आहे. हो. आणि आजकालचा लेबर म्हणजे मनाचा राजा आहे. हे नक्की आहे. कारण लेबर म्हणाल तोच पगार द्यावा लागतो. तो म्हणेल तेव्हाच सुट्टी द्यावी सुट्टी लागते. घ्यावी लागते. ते अगदी खरं आहे. झाडांना पाणी द्यायची योग्य पद्धत कशी व कोणती? झाडांना पाणी द्यायचा योग्य टाईम हा सकाळचा. सकाळी 9च्या आसपास. आणि या इनडोअर असो किंवा आउटडोअर प्लांट असो, कोणता आजार सगळ्यात जास्त भेडसावतो? सगळ्यात जास्त मिलीबगचं प्रमाण येतं. कोणता तुम्ही जास्वंद घ्या, मोगरा घ्या, इंडोरचं कोणतंही झाड घ्या. मिलीबग हा पहिला येतो. त्यासाठी काय करावं लागतं उपाययोजना? तर मिलीबगसाठी मार्केटमध्ये भरपूर केमिकल आहे. पण घरगुती पद्धतीवर तुम्हाला ऑर्गॅनिकमध्ये करायचं असेल तर नीम ऑइल हा बेस्ट ऑप्शन. नीम ऑइल तर हे सगळ्याच गोष्टींवर सगळ्यात इफेक्ट गुणकारी आणि सेंद्रिय औषध म्हणून पण त्याचा उपयोग सेंद्रिय होतो. औषध म्हणून. आणि खत व्यवस्थापन कसं करता? खत व्यवस्थापन प्रत्येक त्यांच्या स्टेजला राहतं. सगळ्यात बारकं जेव्हा आपण झाड प्लांटेशन करतो, तेव्हा पांढरी मुळी वाढण्यासाठी फवारणी असते किंवा ड्रिंचिंग एक असतं. त्यानंतर टप्प्याटप्प्याने खत मॅनेजमेंट होतं. वाढीसाठी वेगळं राहतं, कळी निघण्यासाठी वेगळं, फुल वाढण्यासाठी वेगळं राहतं. आपण हा जो नर्सरीचा व्यवसाय करता, यातलं सर्वात मोठं आव्हान कोणतं? सेलिंग, सेलिंग, मार्केटिंग करणं. मार्केटिंग करणं गरजेचं आहे. हम्म. मार्केटिंगपेक्षा पण क्वालिटी देणं गरजेचं आहे. तुम्ही नुसतं झाडं सेलिंग करताय, पण तुम्हाला झाडांची क्वालिटी ठेवता येत नाही. तुमच्याकडे लोकं येत नाही. तुम्ही मोजकीच झाडे ठेवा, झाडं चांगली ठेवा. कस्टमर दुसऱ्यांदा तिथे येतं. दादा तुम्ही कस्टमर हँडल कसं करता? पहिलं कस्टमरला काय पाहिजे ते विचारायचं. हं. तर कस्टमर म्हणला माझ्या इथं ऊन येत नाही, हं. तर त्यांना आपण इंडोर झाडं दाखवतो पहिले. जर कस्टमर एखादा म्हणला माझ्या इथं ठराविक काळासाठी ऊन येतं, तर तुमचे पहिला त्यांना प्रश्न असतो की किती वेळ ऊन येतं? त्याच्यावर त्यांना झाडं दिली जातात. त्याने जेणेकरून आपण एखादं झाड दिलं, पण तिथे त्या कस्टमरच्या इथं ऊनच येत नाही. त्यावेळेस आपलं कस्टमरकडून कस्टमरचं पहिलं नुकसान आहे. हो. कारण ती कस्टमरचं नुकसान होऊ नये म्हणून आपण पण काहीतरी काळजी घेतली पाहिजे. हो, हो. कस्टमर जर म्हणलाच, बाबा मला तुम्ही झाड दिलं आणि ते जळलं. तर तो कस्टमर पुढे आपल्याकडे येत नाही आणि त्याच्यानंतर त्याच्या सोबतची 2 लोकं पण येत नाही. हो, ते आहे. जर आवडलं, ते झाड व्यवस्थित आलं, तर पुढच्या वेळेस आणखीन 2 जणांना कस्टमर सुद्धा सांगणार आहे. कस्टमर सांग त्यामुळे तुमचं पण फायदा आहे. सायकल चेन त्याच्यामुळेच वाढते. हो, हो. खरंच दादा खूप छान वाटलं. त्याबद्दल तुमचं पण आभार आणि आपल्या प्रेक्षकांना फक्त आपला पत्ता सांगा तुम्ही. आपला पत्ता आहे श्रीराम हायटेक नर्सरी, लोणीकंद थेऊर रोड, जाधव वस्ती, केसनर. धन्यवाद दादा. दादा खरंच खूपच छान गप्पा झाल्या. निसर्गाशी जोडल्याशिवाय माणूस पूर्ण होऊ शकत नाही, हे आज तुझ्याकडे बघून जाणवलं. मंडळी, जर तुम्हाला तुमचा परिसर हिरवागार करायचा असेल, तर श्रीराम नर्सरीला एकदा नक्की भेट द्या. सह्याद्रीच्या या हिरव्या कोपऱ्यातून आज इतकेच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.